नमस्कार, मी अंकिता जाधव. द पॉइंट नाव मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे. नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. तर नवरात्रोत्सवानिमित्त आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे, ज्याचं नाव आहे जागर नारी शक्तीचा. आणि याच सेगमेंट अंतर्गत आज आपण संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत अश्विनीताई उदयकुमार आहेर यांच्याकडे. ताई, तुमचं द पॉइंट नाव मध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. तर आपण आता इंटरव्ह्यूची सुरुवातच या प्रश्नापासून करूया की सगळ्यात पहिले तर मला ही माहिती आता लागलेली आहे की तुम्ही नागपूरच्या आहे, तर मग तुमचं मी बालपण थोडं तुमचं करेक्ट करते. मी वर्धेची आहे. वर्ध्याच्या आहात. वर्ध्याची आहे. ओके, तर तुम्ही वर्ध्याच्या आहात, तर तुमचं बालपण वगैरे कसं गेलं? बालपण एकदम छान मजेत गेलं. वडील राजकारणी होते. आधी ते मिलिटरीत होते, त्यानंतर ते राजकारणामध्ये त्यांचं पदार्पण झालं होतं. आणि खूप चांगल्या वातावरणामध्ये माझं लहानपण गेलेलं आहे आणि खूप संघर्षमय पप्पांचं आयुष्य बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या मधले काही गुण कदाचित माझ्यामध्ये आले असेल आणि खूप छान आनंदी आणि मजेशीर, जसं इतरांचं बालपण जातं तसंच माझं पण गेलेलं आहे. अच्छा, मग शाळेत असल्यापासूनच राजकारणाची तशी सवय होती का? हो, म्हणजे वडील माझे राजकारणात होते, आई माझी राजकारणात होती, आई माझी नगरसेविका होती आणि शिवसेनेच्या भगव्या झेंड्यावरती मुसलमान जे वार्डा आहे त्या वार्डातनं ती निवडून आलेली होती. क्या बात आहे. आणि हे खूप असं म्हणजे लहानपणापासून सगळं बघत आलेली आहे. तिचं वागणं इतरांसोबत आदरयुक्त कसं असतं, घरी आलेल्या लोकांशी ते लहानपणापासून सगळं बघत आले असल्यामुळे ते आतमध्येच कुठेतरी असेल कदाचित. बाळकडू तिथूनच बाळकडू तिथूनच मिळालेलं आहे. आहे. मग आईचं आणि तुमचं नातं कसं होतं? दुर्दैवाने आईसोबत माझा सहवास फार कमी होता, कारण मी जेव्हा 4थीत होते तेव्हा तिचं निधन झालं. आणि माझ्यासाठी फार म्हणजे ॲक्च्युली सुरुवातीलाच तुम्ही फार इमोशनल प्रश्न मला विचारला आणि खूप महत्त्वाची होती ती माझ्यासाठी. पण ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण वडील खूप छान होते माझे. त्यांनी खूप छान आम्हाला खंबीर आईशिवाय राहणं शिकवलं. पण आज मी 39 वर्षाची आहे. हा जो प्रवास झालेला आहे त्याच्यामध्ये आईनी जी पण काही कमी दिवस ती माझ्या आयुष्यामध्ये राहिली, तिने जे संस्कार माझ्यामध्ये घडवले ते कायम लक्षात राहतं आणि तिने जे शिकवण दिलेली आहे ती आयुष्यामध्ये पुढे माझ्या बरीचशी कामी येते. त्यामुळे सॉरी. नाही नाही, ठीक आहे. तुमचे अश्रू, तुमच्या आईबद्दलचं असलेलं तुमचं नातं हे खूप काही सांगून जात आहे. आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यात तिच्या आईचं नातं हे, जरी आपण आजकाल बघतो की बाप आणि लेकीचं नातं खूप कनेक्टेड असतं, बाप लेकीचं बॉन्डिंग खूप चांगलं असतं, पण तरी एका मुलीचं जे आईशी नातं असतं त्याचं कंपॅरिझन कुठे नाही होऊ शकत. नक्की कुठेच होऊ शकत नाही. आणि ते मला सगळ्यात जास्त जेव्हा मी आई झाले तेव्हा मला कळलं की आई काय असते ते. आणि मला पण माझाही प्रवास आईपणाचा हा फार वेगळा होता. लग्नाच्या 8 वर्षानंतर मी आई झाले आणि ते आई पण जगताना मला कळतं की माझी आई तेव्हा माझ्यासाठी किती स्पेशल होती ते. आणि जेव्हा आपण आई होतो ना, तेव्हा जेव्हा आपण त्या भूमिकेत जातो तेव्हा कळतं की खरंच आईशिवाय म्हणजे जगच नाही. खरं, म्हणून आई सतत हे सांगत असते की तू आई तू झाल्यावर आई मग झाल्या. तुला हो हो, कळेल. नक्की नक्की. या वाक्याला हो हो खरं हो. अर्थ तेव्हा आता येतो म्हणजे जेव्हा तो मुलगा मला त्रास देतो, मला ही भाजी नको, मला ते, तेव्हा मला कळतं की अरे मी किती हट्टीपणा करायची आईकडे की अरे मला हे नको. म्हणजे मी शाळेत नाही यायची तेव्हा ती घाबरायची की अरे आता हिला काय लागणार आहे नवीन. आणि आता त्या भूमिकेत मी आहे तर मला कळू शकतं की कसं असतं ते. मग तुमचं कॉलेजचं आयुष्य एकंदर कसं गेलं होतं? कॉलेजचं आयुष्य म्हणजे माझं वडील माझे राजकारणात होते, माझी बहीण जॉबला होती आणि 12वी झाल्यानंतर मी ॲग्रिकल्चरच्या फील्डकडे वळले. आणि वडिलांना बरं नसायचं आणि हे सगळं शिक्षण घेत असताना वयाच्या 19व्या वर्षीच माझ्या आयुष्यात उदयकुमार नावाचे राजकुमार आलेत. अच्छा, राजकुमार पदवी पण तुमची. उदयकुमार equal to राजकुमार. आणि बरं. त्यांचं पदार्पण झालं आयुष्यामध्ये. कॉलेज लाईफ पण फार छान गेली माझी. माझ्या मैत्रिणी अजूनही माझ्या कनेक्ट आहेत. अजूनही त्यांचा फार सहभाग आहे माझ्या आयुष्यामध्ये. कारण तेव्हा ताई कॉलेजला राहायची आणि हे सगळ्या गोष्टी सांभाळत असताना त्यांनी फार साथ दिली. अभ्यासाचं असू दे, नोट्सचं असू दे, त्यांची फार महत्त्वाची भूमिका माझ्या आयुष्यामध्ये आहे. आता विषय तुम्हीच काढलाय तर मी त्याच विषयाला येते. मग उदयदादांची आणि तुमची भेट कशी झाली? तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? असे 1760 प्रश्न फार दंतकथा आहेत आमच्याकडे. खूप साऱ्या दंतकथा आहे, खूप सारे कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झालेली. तर यावरती आज तुम्हीच एक ब्रेक लावून टाका. नाही, ब्रेकचं असं काही नाहीये. शिवसंग्राममुळे कदाचित आम्ही लोक एकत्र आलो. तर मग आता तुम्ही विषय काढलेलाच आहे, तर आता मी त्याच मुद्द्यावर येते की उदयदादा आणि तुमची भेट कशी झाली? ज्या काही देवळामध्ये अशा कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झालेल्या आहे, कॉन्ट्रोवर्सी, दंतकथा, कधी लव्ह मॅरेज आहे, कसं झालं, काय झालं, तर आज तुम्हीच या गोष्टीवरती काय तो सोक्षमोक्ष करूनच टाका. नाही, असं काही नाहीये. शिवसंग्रामची स्थापना होणार होती
स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांनी शिवसंग्राम संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. खरं म्हणजे शिवसंग्रामचा, मराठा आरक्षणाचा आमच्या लग्नामध्ये फार मोलाचा सहभाग आहे. आणि माझे वडीलसुद्धा मराठा महासंघात होते आणि मराठा आरक्षणावर त्यांचं पण काम चालूच होतं. आणि जेव्हा काही लोकांना मेटे साहेबांनी जी जबाबदारी दिली की तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर जा, तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जा, तर त्यावेळेला उदयदादा हे विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले होते. आणि त्यांच्यासोबत जे सोबत होते विजय कातोरे साहेब, ते आणि माझे वडील हे जुने संघटनेमध्ये मराठा महासंघामध्ये एकत्र काम केलेलं होतं. आणि जेव्हा त्यांनी वर्धेमध्ये एंट्री केली तेव्हा त्यांना अंबादास देशमुख म्हणजे माझे वडील, माझ्या वडिलांना भेटण्याची इच्छा झाली की पुढचे जे काही त्यांना घडामोडी करायच्या होत्या ते त्यांच्यासोबत करायच्या होत्या. आणि त्यामुळे त्यांनी ते आमच्या घरी ज्या वेळेस आले, म्हणजे खूप गमतीशीर आणि मजेशीर असा किस्सा आहे तो, की दादांनी तेव्हा व्हाईट कलरची पॅन्ट आणि व्हाईट कलरचं शर्ट घातलेलं होतं. आणि त्यांच्यासोबत अण्णासाहेब एरळीकर होते, विजय कातोरे साहेब होते आणि दादा आमच्याकडे आलेले होते. आणि सुरुवातीला म्हणजे बरेच वर्षांनी भेटत असल्यामुळे पप्पांचं एक्साइटमेंट वेगळ्या लेवलला, अण्णासाहेबांचं एक्साइटमेंट वेगळ्या लेवलला, ते सगळे आले. एक इमोशनल वातावरण घरामध्ये होतं. आणि मी गेल्यानंतर सगळ्यांना पाणी आणि आपलं जे फॉर्मल आपण जेव्हा गेस्ट येतात जेव्हा ज्या गोष्टी करतो, पण ते सगळं साधारण सुरू असताना सोफ्यावर बसलेला एक व्यक्ती माझ्याकडे सारखा बघत. मी घरात गेल्या म्हटलं मी जाणार नाही बाहेर, कोणीतरी माझ्याकडे असं बघतंय. तर आई म्हणाली नाही नाही असं काही नसेल, तू जा, तू तुझे बाकीचे प्रोसेसिंग कर, आपले पोहे देणं वगैरे असं काही. आणि त्यावेळेस त्यांच्या मोबाईलची बॅटरी लो झाली होती. त्यांनी पप्पांकडे चार्जर मागितलं. आणि ॲक्च्युली मला असं वाटलं की अण्णासाहेबांच्या गाडीचा दादा म्हणजे हे ड्रायव्हर. आणि मी म्हटलं ड्रायव्हर कशाला चार्जर मागतोय. आणि बाबांनी जेव्हा पप्पांनी चार्जर दिलं त्यांना सांगितलं पप्पा येताना आपलं चार्जर परत घेऊन या. पण मला काय माहिती होतं की ते एक तर ड्रायव्हर नव्हते, पण हा ड्रायव्हर माझ्या आयुष्याच्याच गाडीचा ड्रायव्हर होणार आहे हे असं काही मला कधी माहिती म्हणजे विचार सुद्धा केलेला नव्हता. आणि कदाचित तेव्हाच एका नजरेमध्ये एकमेकांना कदाचित वाटलं असेल की आयुष्याचा साथीदार आपण होऊ शकतो. आणि मग हे लोक पुढे चंद्रपूरला दौऱ्यावर गेले, पप्पांना सोबत घेऊन गेले. आणि तिकडनं पप्पांचा दुसऱ्या दिवशी फोन येतो की आम्ही येतो आहोत आणि तुला बघायला मुलगा येतोय. मुलगा येतोय, कोण येतोय. आणि जेव्हा त्यांनी दादांचं नाव सांगितलं तेव्हा मला कळून गेलं होतं, कारण तो जो क्षण असतो पहिला क्षण, त्या क्षणालाच वाटून जातं की चला आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी एंट्री केलेली आहे. आणि जेव्हा दादा मला बघायला आले तेव्हा त्यांनी सगळ्यांना सांगितलं की मला एक 2-5 मिनटं हिच्याशी बोलायचं. आणि ते मला पण बोलणं फार गरजेचं होतं, कारण मी कधीच त्यांच्याशी बोललेली नव्हते. पण मी त्यांना एक प्रश्न केला होता की म्हटलं की पहिल्याच ह्याच्यामध्ये लग्नासारखा विषय, आणि हा खूप मोठा विषय आहे, तो तुम्ही माझ्या वडिलांसमोर मांडला की तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं आहे, की तुम्ही एका क्षणामध्ये माझ्यामध्ये असं काय बघितलं की तुम्हाला असं वाटतंय की मी तुम्हाला आयुष्यभरासाठी आपण सोबत राहू. त्यांचं एक वाक्य मला फार आवडलं की त्यांचं असं म्हणणं होतं की एखाद्या व्यक्तीसोबत आपण 1 मिनिट जरी राहिलो आणि आयुष्य जरी काढलं तरी हे असतं की एका मिनिटामध्ये कळून जातं की हा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा आहे. आणि तो क्षण होता की ज्या क्षणाला मला असं वाटलं की हीच एक करेक्ट चॉईस आहे की जी आपल्या आयुष्यामध्ये. आणि त्यावेळेसच आम्ही दोघांनी ठरवलं. 6 महिने हो नाही करता 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 11 मे 2004ला आमचं लग्न झालं. आज 19 वर्ष झाले आम्हाला आमच्या लग्नाला. आणि आमची गाडी खूप छान चालू आहे आणि माझा ड्रायव्हर पण एकदम परफेक्ट आहे, कुठलाही ऍक्सिडेंट न होता. हे सगळ्यात महत्त्वाचं, ड्रायव्हरची चॉईस तुमची अतिशय योग्य ठरलेली आहे. या 19 वर्षाच्या प्रवासात अशा कुठले प्रसंग होते का की ज्यावेळी खरंच एक नवरा बायको म्हणून तुमची कसोटी लागली असेल, एक काय म्हणतात त्याला, एक असा क्षण आला असेल की त्यावेळी वाटलं की हे सगळं थांबलं पाहिजे, हे सगळं नाही घडलं पाहिजे? नाही, 19 वर्षात बरेच आयुष्यामध्ये आम्ही चढउतार बघितले. 8 वर्ष आणि आम्हाला होणारा मुलगा असू दे किंवा दादांची समाजाप्रती असणारी एक तळमळ मी बघितली. आणि त्यांच्यासोबत जेव्हा संसार करत असताना, त्यांच्यासोबत आयुष्य काढत असताना एखादी सामान्य एक प्रामाणिक जो सच्चा कार्यकर्ता असतो त्याला किती गोष्टी फेस कराव्या लागतात या मी सगळ्या त्यांच्या जवळून बघितलेल्या होत्या. आणि खरंच मला कधी कधी असं वाटायचं की यांनी राजकारण थांबवायला पाहिजे, कारण राजकारणासारख्या ठिकाणी या माणसाची खरंच तिथे म्हणजे हे नाही आहे, कारण इतका सच्चा आणि प्रामाणिक माणसं मला आजकाल राजकारणामध्ये नाही दिसत. आयुष्यामध्ये आम्ही सोबत चालत असताना कुठेतरी खरंच खचलो, पण एकमेकांच्या साथीने पुढे परत नव्याने उभे
मी कुठेतरी खचली तर त्यांनी मला उमेद दिली, ते कुठेतरी खचले तर मी त्यांना उमेद दिली. आणि असं या सगळ्या गोष्टी करत असताना 19 वर्षाचा आमचा जो प्रवास आहे तो खरंच छान होता. आणि सगळ्यात इमोशनल गोष्ट अशी होती आमच्यासाठी, की आमच्या आयुष्यामध्ये 8 वर्षानंतर आमचं बाळ आलं, आमचं ऋषी आलं. खूप संघर्षानंतर आणि खूप म्हणजे आम्हाला असं वाटतं, की आम्हाला दोघांच्या पण आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट आम्हाला अशी पटकन मिळाली नाही. आम्हाला त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला. तडजोड नाही केली आम्ही कधी आयुष्यामध्ये. म्हणजे आमचा वाईट आणि पडता काळ होता, त्यामध्ये पण आम्ही खंबीरपणे एकमेकांसोबत आणि स्वाभिमानाने उभं राहिलो. कुठल्याच गोष्टीला तडजोड केली नाही. आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना कदाचित देवाला पण वाटलं असेल, की यांच्यासारख्या प्रामाणिक जोडप्याला एक छानसं बाळ द्यावं. आणि एक 8 वर्षानंतर आम्हाला ऋषीच्या रूपाने खूप गोंडस बाळ मिळालं. त्याच्यामुळे आमच्या आयुष्याला अजून एक छान कलाटणी मिळाली. आणि 19 वर्ष कसे निघून गेले एकमेकांच्या साथीने ते कळलंच नाही आम्हाला. या 19 वर्षाच्या प्रवासामधला असा कुठला प्रसंग आहे की जो आयुष्यभर लक्षात राहील किंवा तो प्रसंग खूप काही शिकवून गेलाय? सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असा होता, की ज्यावेळेला नगरपंचायतला दादांचा पराभव झाला. हम्म. तो माझ्या खरं म्हणजे प्रामाणिकपणे आजपर्यंत मी त्यांच्याशी या गोष्टी डिस्कस केल्या नाही. पण आज पहिल्यांदा तुमच्याशी बोलते. या संघर्षामध्ये जेव्हा मी त्यांना त्यांच्यासोबत साथीने काम करताना जेव्हा आपण एखादी आयुष्य स्वतः पणाला लावून देतो, की माझ्या गावासाठी मला काहीतरी करायचं आहे, मला माझ्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा प्रामाणिक माणूस जेव्हा 10 वेळा लोकांना सांगतो आणि जेव्हा तिथे त्याचा पराभव होतो, तो पराभव त्याचा नसून तो गावाचा पराभव असतो. आणि अशा वेळेला मला खरंच मनाला खूप वाईट वाटलं माझ्या, की एक सच्चा कार्यकर्ता आणि एक प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय नाही मिळू शकला. तो दिवस माझ्यासाठी खरंच म्हणजे खूप मनाला लागलेला होता. पण त्यांच्यासारखा संयमी आणि त्यांच्यासारखा एक म्हणजे आपण म्हणतो ना, की एका यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते. स्त्रीचा हात असतो खरं. पण मी जी यशस्वी झाली, मी जे स्वतःचं अस्तित्व जपू शकली, ते मी माझ्या नवऱ्यामुळे जपू शकली. आणि यावेळेस मला सांगायला खूप आवडेल, की सुपरवुमनचा रिॲलिटी शो असू दे, की ज्यामध्ये मी महाराष्ट्राची सुपरवुमन झाली, तो बहुमान असू दे किंवा छोट्या-छोट्या गोष्टी करत असताना जिल्हा परिषदची निवडणूक असू दे, नगरपंचायतची पराभव झाला. तो पराभव आम्हाला मान्य पण होता. पण तो पराभवमध्ये जी हे होती ना, की आम्हाला प्रूव्ह करत गेलो. प्रत्येक वेळेला प्रूव्ह करत गेलो, की नाही आम्ही आम्ही जे आहोत ते आहोत. तर त्यामध्ये त्यांची जी साथ होती ना, ती साथ खरंच मोलाची होती. आणि मला असं वाटतं, की प्रत्येक बायकोच्या मागे असा नवरा असणं आणि प्रत्येक नवऱ्याच्या मागे आपण कुठल्या पण चढता काळ असू दे, नाही तर पडता काळ असू दे, बाईने ही उभं राहायलाच पाहिजे. खरंय. आणि त्याच्याशिवाय तर मग मजाच नाही. आणि आपण म्हणतो ना, रोज-रोज वरण-भात खाऊन कंटाळा येतो. मग थोडा हिरव्या मिरचीचा ठेचा पाहिजेच आयुष्यामध्ये, त्याच्याशिवाय मजा नाही जेवणाला. बरं. तसंच आयुष्याला पण मजा नाहीये. खरंय. आणि ह्याच संघर्षातून असं तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला, पण ते म्हणतात ना सब्र का फल मीठा होता है. तर तुम्ही जितका काही वाट पाहिली असेल, जितका संघर्ष केला असेल, त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्की मिळेल. आता आपण जरा तुमच्या आवडीनिवडींकडे येऊया. तर तुमची असा कुठला छंद होता किंवा अशी कुठली आवड होती की जी जोपासण्यासाठी उदयदादांनी सुद्धा खूप मनापासून सपोर्ट केला? मला म्हणजे भाषण वगैरे तर करायला फार आवडतं. पण तुला एक मनापासून सांगते, बँड वाजला ना, की इकडे माझे पाय काय थिरकायला लागतात. मला प्रचंड कला मला आवडतं. आणि तो एक आनंद आहे, की ज्या क्षणाला काही गाणं वाजलं किंवा वाद्य वाजलं आणि मी नाचली, की मी माझं दुःख, माझा ट्रेस मी ते विसरून जाते. मला फार आवडतं. आणि कदाचित तोच थोडा छोटा गुण जो असेल तो माझ्या मुलाने, तो शास्त्रीय म्युझिक शिकतोय. जेव्हा तो हार्मोनियम वगैरे वाजवतो तेव्हा मला खूप छान वाटतं. जो पण काही ताण असेल मनातला, तो सकाळी जेव्हा तो रियाज करतो तेव्हा निघून जातो. या छोट्या-छोट्या गोष्टी मला आवडतात. मला स्वयंपाक करायला प्रचंड आवडतं. खाऊ घालायला आवडतं सगळ्यांना. आणि जेव्हा ते कौतुक मिळतं, पण सगळ्यात जास्त कौतुक मला माझ्या मुलाकडनं, म्हणजे मी साधं पिठलं जरी बनवलं तरी तो म्हणतो, "आई अप्रतिम." तेव्हा मला खूप छान वाटतं, खूप छान. मोलाची पावती मिळून मोलाची पावती म्हणजे आपण साधं सरबत जरी बनवून त्याला दिलं ना, आणि त्यात प्रत्येक गोष्टीला तो मला सांगतो. कधी-कधी म्हणतो, "आई भोजन एकदम छान झालेलं आहे." भोजन एकदम छान. तर ते काही त्याची कॉम्प्लिमेंट मिळते ना, तर ती खूप मजा देऊन जाते. असं वाटते अरे वाह! छान. क्या बात आहे. मग वर्धा टू देवळा, आता नाशिक, हा सगळा प्रवास एकंदर कसा होता तुमचा?
म्हणजे सोपा तर नव्हता, अवघडच होता. कारण वर्धेकडली भाषा पकड किंवा मग देवळ्याकडला आपलं अहिराणी भाषा पकडूया. जेवणाची गोष्ट सांगते, जसं मेथीची भाजी, हा. जसं वर्धेला कोरडी मेथीची भाजी बनते आणि इकडे आल्यानंतर मला कळलं की ती पातळ बनते. हा. मला हे माहितीच नव्हतं की पातळ भाजी पण असू शकते असू शकते, मेथीची. हा. आणि माझे सासू-सासरे दोघं पण टीचर आहेत. ते दोघं पण शाळेला जायचे. शाळेतून येताना माझे सासू रोज एक मेथीची जुडी घेऊन यायचे. मी रोज वरण भात आणि कोरडी मेथीची भाजी आणि बनवायची आणि छान जेवण. परत दुसऱ्या दिवशी त्या तेच घेऊन यायच्या. मला असं वाटायचं यांना माझ्या हातची एवढी आवडायला लागलेली आहे की आता मेथीची आपण भाजी, रोज करू. की आपण हा. रोज मेथीची हा. कोरडी भाजी. पण माझे जे सासू आहे, चुलत सासू, त्यांना विचारलं की मेथीचे अजून काही प्रकार असतात का? ते म्हटले, अगं मेथीची पातळ भाजी इकडे बनवतात. मला ते कॉम्बिनेशन ऐकून थोड्या वेळासाठी मी म्हटलं मेथीची पातळ भाजी. पण ज्या वेळेला मी ती बनवली आणि त्याच्यासोबत भाकर, तर आज 19 वर्षानंतर जर मला कोणी विचारलं की तुझं फेवरेट जेवण काय आहे, तर हा. मेथीची भाजी आणि सोबत भाकर. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो क्षण होता ना, की माझे वडील आले आणि मी त्यांना मेथीची पातळ भाजी खाऊ घातली. त्यांना इतकी आवडली तुम्हाला सांगते, की जेव्हा ते वर्धेला ICU मध्ये होते ना, मी त्यांना भेटायला गेली तर त्यांना म्हटलं, "पप्पा तुम्हाला काय खायचं? तुझ्याकडली मेथीची भाजी तू घेऊन ये." तर मी वर्धेला ती मेथीची भाजी बनवली. तर छोट्या-छोट्या गोष्टी आहे, की ज्या मला शिकायला थोडा त्रास गेला, पण मज्जा खूप आली. आणि खरंच देवळाचे सगळ्या लोकांनी, माझ्या परिवाराने, माझ्या नातेवाईकांनी सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं, की नाही तू लांबची आहे तर असं नाही. त्यांचा पण खूप महत्त्वाचा वाटा आहे, की त्यांनी मला सामावून घेतलं म्हणून कदाचित मला हे सगळं सोयीस्कर गेलं. सगळ्यांचंच. हो. क्या बात. म्हणजे देवळेकरांनी तुम्हाला एका वर्ध्याच्या मुलीला खूप मनापासून ऍक्सेप्ट केला आणि फायनली तुम्ही देवळाकर झालात. देवळ्याची मुलगी झाली मी, हो सून ना? नाहीच आहे. सुनेची, हा. हो. बघा बरं किती प्रेम आहे आणि कारण त्यात पण सांगायचं म्हणजे असं, की माझा जेव्हा डोहाळे जेवण होतं ना, तर देवळ्यातल्याच माझ्या सगळ्या मावश्या माझ्या त्या सगळ्यांनी माझं डोहाळे जेवण एक आई, कारण आई गेल्यामुळे ती जी ओटी भरण असतं किंवा ती, तर त्या लोकांनी मला कधी परकं जाणूच दिलं नाही. त्यांनी माझं डोहाळे जेवण असू दे किंवा माझ्या प्रेग्नन्सीचा पिरियड असू दे, की कोणी येऊन मला सकाळी नाश्ता देऊन जायचं, की नाही तू हे खा, तू हे खाल्लंच पाहिजे. मला नाही जाणू दिलं कोणी. त्यामुळे ते सासर कमी आणि देवळा माझं माहेरच जास्त झालं. आहे. जास्त झालेलं आहे. आता तुम्ही विषय काढला तुमच्या प्रेग्नन्सीचा, तर ह्या सगळ्या प्रेग्नन्सीच्या काळात, ह्या सगळ्या कठीण काळात आईची उणीव भासली का? खूप हसली, प्रचंड हसली. पण दादांनी माझं सगळं केलं. म्हणजे इव्हन तुला सांगते, माझं डोहाळे जेवण सुद्धा त्यांनी केलं. आणि मला आठवतं की ते 9 महिने दौऱ्यावर सुद्धा गेले नाही, की हिला काही लागेल किंवा हिला कसली गरज भासेल असं. तर त्यांनी सगळं केलं माझं. आणि इतका 9 महिन्याचा तो काळ गेल्यानंतर एक आई जेव्हा होतो आपण, आई पण भेटतं. आणि त्यातल्या त्यात तुला सांगते 8 वर्षानंतर जेव्हा आपण मुलाचा चेहरा बघतो, जेव्हा आपण बाळाचा चेहरा बघतो, तेव्हा आपण सगळं विसरून गेलेलो असतो. पण त्या काळात पण माझ्या घरचे लोकं, माझा नवरा म्हणजे दादांनी खूपच मला सपोर्ट केला. त्याच्यामुळे हे सगळं निघून गेलं आमचं, सोपं गेलं आम्हाला, हे सगळं काही टेन्शन नाही. खरंय. हां. आणि संसाराचा गाडा, त्याला 2 चाकं हवी असतात. ती तुमची दोन्ही चाकं अप्रतिम एकमेकांच्या हातात हात धरून पुढे चालताय, हे बघूनच खरंच खूप छान वाटतंय. आता जरा तुमच्या राजकीय क्षेत्राकडे वळूया. जिल्हा परिषदेच्या आत्ताच जसं मी ऐकलं, तर जिल्हा परिषदेच्या काय काय आठवणी आहेत? अरे बापरे! जिल्हा परिषदेच्या आठवणी म्हणजे तर कधी न विसरता येणाऱ्या आहे. अचानक झालेला तो निर्णय. आणि आपल्या माणसांमध्ये परत एकदा आपल्याला सिद्ध करायला जायचं होतं. मला आठवतं की फार मोजके लोकं आणि आम्ही असं लागलो, लढाई जसं करतोय तसं पूर्वतयारी. आमच्यासोबत अंकुशजी सोनवणे होते आणि आमचे भाषणं फार गाजले त्यावेळेचे. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगते की विरोधकांकडे मोठ्या गोष्टी असतील, पण आमच्याकडे एक छोटा टेम्पो, त्याच्यामध्ये तो माईक, आम्ही आठवडे बाजारात घुसून तिथे भाषणं करायचो, लोकांना सांगायचो की या गोष्टी झाल्या पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी करत असताना खूप वाईट एका गोष्टीचं असं वाटलं, की जेव्हा पण केव्हा निवडणुकीचा विषय येतो, जेव्हा पण केव्हा ग्रामीण भाग असू दे किंवा आता महाराष्ट्रभर सांगते तुम्हाला, तेव्हा ऑब्झर्व्ह करण्याच्या गोष्टी अशा होत्या, की मला असं आठवतं, की अंकुश जी असेल, मी असेल, आम्ही ते स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टी, की युवा पिढीला जर व्यसन लागतं निवडणुकीला, अत्यंत वाईट. म्हणजे लिटरली आमच्या भाषणांमुळे तिथे कॅम्प बंद झाले होते. पण मग त्यांनी दुसरा पर्याय, की त्यांनी डायरेक्ट घरी त्या गोष्टी पुरवायच्या आणि ते आम्ही जेव्हा डोळ्यांनी बघितलं, देशाचा जो सैनिक आहे, जो बॉर्डरवर हे करतो, तो बिचारा सुट्टीवर घरी आलेला होता आणि त्याच्या घरी सुद्धा या कॅम्पच्या गोष्टी पाठवल्या गेलेल्या होत्या.
वास्तव इतकं भयानक होतं की कुठे घेऊन चाललंय महाराष्ट्र माझा. तेव्हा मला वाटलं की जेव्हा तरुण युवा पिढीला जे व्यसन लावलं गेलं होतं त्या निवडणुकीच्या काळापर्यंत, तोपर्यंत काय होतं की तुम्ही सवय लावून देता. त्या मुलांच्या शरीराला ती सवय लागून जाते आणि मग निवडणुकीचा काळ संपल्यानंतर तुम्ही त्यांना पैसे देणं बंद करता. पण त्या मुलांना तर ती सवय लागलेली असते. मग बरोबर. कालांतराने काय होतं की ते मुलं घरी मागता पैसे किंवा मग चोरी करणं किंवा काय. आमच्या देवळ्यामध्ये अशा बऱ्याचशा केसेस झाल्या की तरुण मुलं हे दारूचा बळी ठरलेले आहेत आणि खूप लहान लहान मुलं, त्यांची बायका मुलं असे पोरके झालेले आहे. तर हे वास्तव खूप भयानक आहे. तुम्ही निवडणुका लढवा तर तुमच्या मुद्द्यांवर लढवा. तुम्ही निवडणूक लढवताना 2,000 5,000 मतदान जे विकता ते अत्यंत दुर्दैव आहे. तुम्ही मुलांना व्यसन लावता ते अत्यंत हे आहे. तुम्हाला जर स्ट्रॉंगली निवडणुका लढवायच्या असेल ना, तर तुमचे मुद्दे ठामपणे लोकांना पटवून द्या. हा मार्ग नाही आहे निवडणूक. आणि तुम्ही निवडून येऊन करणार काय? जर तुम्ही जी पिढी बर्बाद केलेली आहे, त्या पिढीचं अंधारमय आयुष्य झालं आहे, त्या आयुष्याचं काय होणार आहे? तुम्ही निवडून येऊन तुम्ही तुमचं घर भरणार आहात, पण बाकीच्या तरुण पिढीचं काय? हे जेव्हा मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना, तुम्हाला सांगते त्यावेळेस मला असं वाटलं की नको या निवडणुका. कारण मी प्रत्यक्षात जे अनुभवलं ना, अत्यंत दुर्दैवी होतं की आपली तरुण पिढी या मार्गाने जाते असं. वाईट अनुभव पण आलेत आम्हाला त्यामध्ये. पण तेव्हा मला असं वाटलं की नाही, काहीतरी करायला पाहिजे या गोष्टीसाठी असं. देवळातली आता अशी कुठली गोष्ट आहे की देवळावासियांसाठी ती फार गरजेची आहे किंवा ती गोष्ट आता घडलीच पाहिजे? देवळ्याला मला असं वाटतं नगरपंचायत आहे आणि महिला नगराध्यक्ष आहेत. हम्म. तर मला असं वाटते की महिलांच्या स्वच्छतेगृहाकडे अजिबात लक्ष नाही आहे देवळाला. तर प्रामुख्याने त्या गोष्टीकडे यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि इतकी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण दर आठवडे बाजार भरतो तिथे. आजूबाजूच्या ग्रामीण भागातले गावातील लोक तिथे येतात. कोणाला डायबेटीज असते, कोणाला कुठला आजार असतो, महिला सांगू शकत नाही. तर बरोबर. त्यावेळेला मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की तुम्हाला स्वच्छतागृह हे असलंच पाहिजे. आणि तुम्ही महिला म्हणून जर नगराध्यक्ष म्हणून जर तुम्ही देवळ्या गावाचं तिथे प्रतिनिधित्व करतात, तर ॲटलिस्ट एक महिला म्हणून मला असं वाटते की तुम्ही त्या गोष्टीकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. आज इतके वर्ष होऊन गेले की 2-3 वर्ष झाले असेल की तुम्ही, आणि ॲट अ टाईम नगराध्यक्ष महिलाच आहेत. मला असं वाटत होतं की जेव्हा नगराध्यक्ष महिला आहेत तर पहिल्याच वर्षी हे काम होऊन जाईल. पण शोकांतिका अशी आहे की ते काम अजून झालेलं नाही आहे. आणि प्रामुख्याने मला लक्ष वेधणं फार गरजेचं आहे की महिलांसाठी मी तिथे स्वच्छतागृह होणंच गरजेचं आहे, जे आजपर्यंत नाही झालेलं. बरोबर आहे. आणि फ्युचरमध्ये समजा भविष्यात कधी तुम्हाला नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली किंवा तुम्ही निवडून देखील आल्या, तर महिलांसाठी अशी कुठली गोष्ट असेल स्वच्छतागृहासहितच की जी करणं सगळ्यात मस्ट असेल, इम्पॉर्टंट असेल? मला असं वाटतं की देवळ्या गावामध्ये आहे ना, महिलांसाठी व्यासपीठच नाही आहे. म्हणजे मला आठवतं की मी जेव्हा सुपरवुमन झाले तेव्हा मी त्या ग्रामीण भागाचंच नेतृत्व केलं होतं. आणि मला अजूनही आठवतं की माझ्या रियालिटी शोचं जे सूत्रसंचालन केलं होतं ते चिन्मय मांडलेकरांनी केलं होतं, जे आता शिवाजी महाराजांच्या भूमिका करतात. तर त्या जेव्हा ते माझे इंट्रो करायचे ना, तर तेव्हा सांगायचे की नाशिकच्या अश्विनी आहेत. तर मी त्यांना करेक्ट केलं होतं की देवळ्याच्या अश्विनी. माझं देवळा गाव हे महाराष्ट्रभर गाजलं पाहिजे असं मला त्यावेळेस वाटायचं. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की देवळ्याची अश्विनी आहेत असं तुम्ही माझं नाव तिथे तुम्ही अनाऊन्स करा. तर त्यानंतर ते देवळ्याचे असं ते म्हणायचे. तर मला असं वाटते की जर मी करू शकते ग्रामीण भागात राहून, तर आणि खूप चांगल्या चांगल्या टॅलेंट आपल्या ग्रामीण भागामध्ये आहे, पण योग्य व्यासपीठ स्टुडंटसाठी पण योग्य व्यासपीठ नाही आहे. मी एक छोटासा प्रयत्न केला होता. मी तिथे पाककला स्पर्धा भरवली होती. मला असं वाटलं होतं की 20 आणि 30 सहभाग होईल, पण तुम्हाला सांगते 85 सहभाग झाला होता महिलांचा. म्हणजे खूप असं जोमात असा प्रतिसाद होता. आणि मला तेव्हा कळलं की महिलांमध्ये किती उत्सुकता आहे बाहेर पडण्याची. मी पाककला ही निमित्त होतं. त्यांना त्यांचं काहीतरी दाखवायचं होतं आणि घराबाहेर त्यांना ते पडायचं होतं. त्यासाठी अशा खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या आपण आपल्या गावासाठी करू शकतो. आणि जसं तुम्ही म्हटलं तसं जर पुढे असं काही घडलं तर मी नक्की माझं जे विजन आहे ते मी नक्की क्लिअर करेल काय झालं पाहिजे. आता जसा तुम्ही उल्लेख केला ETVच्या कार्यक्रमाचा, तर त्याचा अनुभव कसा होता? ETVचा कार्यक्रमाचे तुम्हाला एक गंमत सांगते मी की 7 म्हणजे रत्नागिरी, पुणा, ठाणे, मुंबई, नागपूर अशा अनेक भागातून तिथे महिला आलेल्या होत्या. आणि हैदराबादला त्याचं शूटिंग होतं. हैदराबादला शूटिंग असताना प्रत्येकांना रूम दिलेल्या होत्या शेअर करायला, 4 किंवा 5 प्रत्येकांनी खूप मोठे बॉक्स आणलेले होते. प्रत्येक राऊंडसाठी त्यांच्या प्रत्येकीच्या 5-5, 10-10 हजाराच्या साड्या होत्या. कारण ते TV वर येणार होतं आणि महाराष्ट्रभर ते दिसणार होतं.
पण मला तुम्हाला सांगते, देवळ्याच्या माझ्या सगळ्या महिलांनी त्यांच्या साड्या मला दिलेल्या होत्या. मी प्रत्येक राऊंडमध्ये माझ्या देवळ्यातल्या एकेका बाईची साडी तिथे नेसलेली होती. कारण मला तेव्हा थोडं आत्मविश्वास माझा कमी झाला होता. बघून ऑब्व्हियसली आपल्याला कमी. तेव्हा दादांनी मला एक सांगितलं होतं, की तुझं टॅलेंट तुला इथे दाखवायचंय. बरोबर आहे. त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. ते 10,000 5,000च्या साड्यांकडे तुझं टॅलेंट तू इथे दाखव आणि बघ. तर मला आठवतं, की त्या सगळ्या गोष्टीतून तो पण संघर्ष फार मजेशीर होता आणि ते सगळं करत असताना फायनलला पोहोचलो आणि तिथे एक राऊंड होता, की त्या राऊंडमध्ये त्यांनी चिठ्ठ्या दिल्या होत्या आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला क्रिएट करायचं होतं सगळं आणि मला बालवाडी आलं होतं. बालवाडी आलं असल्यामुळे मी काय केलं, की सगळ्यांना असं मुलांना बसवलं. तिथे मी त्यांना पाट्या दिल्या. एक टीचर हे केलं आणि मी दारूचे जो भट्टीवर जे दारू बनवता त्या माणसाच्या मुलीचा मी रोल केला. आणि मी शाळेतनं असं वाकून बघते बालवाडीमध्ये आणि टीचर मुलांना शिकवत आहे आणि टीचर विचारते मला वाकून, कोण आहे तू आणि तू ये. मग मी आत येते आणि मी सांगते, की माझे वडील दारूच्या भट्टीवर काम करता. माझी खूप शिकण्याची इच्छा आहे, पण आमच्या परिस्थितीमुळे किंवा याच्यामुळे मी शिकू शकत नाही. तो सीन आम्ही जेव्हा क्रिएट केला तेव्हा संबंध महाराष्ट्र तर रडलाच, पण जजसुद्धा स्टँडिंग ओवेशननी रडला. कारण काय, तर तो वास्तव आम्ही तिथे दाखवण्याचा, रियालिटी शो असल्यामुळे रियालिटी दाखवण्याचा आम्ही तिथे प्रयत्न केला आणि या सगळ्या गोष्टींमधून खूप काही शिकायला मिळालं आणि असं करताना फायनलिस्ट झालो. पुण्याच्या इथे फायनल हे होतं आणि सगळ्यात जास्त SMS मला मिळाले होते आणि मग मी SMSची सुपरवुमन झाले होते. क्या बात. खरंच तुमचा संघर्ष पाहता तुम्ही खरंच सुपरवुमन आहात. मी जसं मगाशी तुम्हाला म्हणाले, की तुम्हाला भेटल्यानंतर एक वेगळी पॉझिटिव्हिटी आहे. तुमच्याशी बोलतानाही मला फार भारी वाटलं. कधी भविष्यात तुम्हाला जर राजकारणात पुढे जाण्याची संधी मिळाली, लोकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला, तर नक्कीच महिलांसाठी तुम्ही योग्य व्यासपीठ देखील मिळवून द्याल. तर मंडळींनो, अशाच महिलांसोबत आपण पुन्हा गप्पा मारणारच आहोत. या सेगमेंटमध्ये इथेच थांबूया. नमस्कार. नमस्कार.